Namaste students. Today we are going to start third chapter of Science 2, that is Life Processes in Living Organism Part 2. हा लेसन आपण 3 व्हिडिओज मध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यातला फर्स्ट पार्ट आहे रिप्रोडक्शन. There are two types of reproduction. First is asexual reproduction and second is sexual reproduction. आपण या व्हिडिओमध्ये asexual reproduction बद्दल शिकणार आहोत. So first understand about reproduction. रिप्रोडक्शन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स आपल्यासारखाच दुसरा एक लिव्हिंग थिंग्स तयार करतात म्हणजेच रिप्रोडक्शन करतात. रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय टू मेथड्स. फर्स्ट मेथड इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड मेथड इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड एज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच गॅमेट्सच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय जे रिप्रोडक्शन होत असते ते असतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट नसल्याने तयार झालेल्या नवीन ऑर्गॅनिझमची पॅरेंट्स ऑर्गॅनिझम सोबत एक्झॅक्ट सिमिलरिटी असते. देअरफॉर इट इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. आणि हे रिप्रोडक्शन मायटोटिक सेल डिव्हिजन मध्ये होते. जेनेटिक रिकॉम्बिनेशनचा अब्सेन्स हा या प्रोसेसचा ड्रॉबॅक आहे आणि ही प्रोसेस खूप फास्ट होते. हे या प्रोसेसचं ऍडव्हान्टेज आहे. आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचा फर्स्ट टाइप बघूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर ह्या टाईपमध्ये फर्स्ट टाईप आहे बायनरी फिजन. फिजन म्हणजे काय डिव्हिजन. द प्रोकार्योटिस बॅक्टेरिया अँड प्रोटिस्ट लाईक अमिबा, पॅरामोशियम, युग्लेना एक्सेट्रा अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते बाय बायनरी फिजन. ह्या प्रोसेसमध्ये पॅरेंट सेल डिवाइड होते आणि दोन सिमिलर डॉटर सेल तयार होतात. यात डिफरंट प्रोटिस्टमध्ये फिजनचा ऍक्सिस डिफरंट असतो. फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन बिकॉज अमिबाला स्पेसिफिक शेप नसतो. अमिबाच्या फिजनला सिंपल बायनरी फिजन म्हणतात. पॅरामोशियम डिवाइड्स बाय ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि युग्लेनामध्ये लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन होते. या ऑर्गॅनिझमसाठी फेवरेबल कंडिशन असेल तरच बायनरी फिजन होते. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचा सेकंड टाईप आहे मल्टिपल फिजन. इट इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. Whenever there is lack of food or other types of adverse condition, अमिबा सेडोपोडियसचं फॉर्मेशन स्टॉप करतो अँड देअरबाय अमिबाची मुवमेंट पण स्टॉप होते. इट बिकम्स राउंडेड अँड प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अराउंड तो एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतो. सच एन्साइस्टेड अमिबा और एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड एज सिस्ट. सिस्टमध्ये रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन होते अँड मेनी न्यूक्लियाई आर फॉर्म्ड. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड मेनी अम्युब्युलाई आर फॉर्म्ड. जोपर्यंत कंडिशन ऍडव्हर्स असते तोपर्यंत हे अम्युब्युलाई रिमेन एन्साइस्टेड. कंडिशन फेवरेबल झाली की हे सिस्ट ब्रेक होते आणि त्यातून मेनी अम्युब्युलाई आर रिलीज्ड. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा थर्ड आणि लास्ट टाईप आहे बडिंग. बडिंग मीन्स अ स्मॉल बर्ड कमिंग आउट फ्रॉम अ पॅरेंट सेल. बडिंग टाईपचं असेक्शुअल रिप्रोडक्शन ईस्टमध्ये होते. ईस्ट इज अ काइंड ऑफ युनिसेल्युलर फंगस. ईस्ट सेल दोन डॉटर न्यूक्लियाई प्रोड्यूस करतात बाय मायटोटिक डिव्हिजन अँड देन बडिंग मधून त्या रिप्रोड्यूस होतात. ज्या ईस्ट सेलमधून बडिंग होतं त्या ईस्ट सेलला पॅरेंट सेल असं म्हणतात. या पॅरेंट ईस्ट सेलचा सरफेस बल्जेस होतो. बल्जेस म्हणजे फुगीर होतो. दिस बल्ज इज ऍक्च्युअली अ बर्ड. वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लियाई एंटर दिस बर्ड. सफिशियंट ग्रोथ झाल्यानंतर ह्या बर्ड पॅरेंट सेल पासून सेपरेट होतात अँड दे स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ऍज अ डॉटर ईस्ट सेल. आवर नेक्स्ट टॉपिक इन असेक्शुअल रिप्रोडक्शन इज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये टाइप्स बघूया आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. त्यातलं फर्स्ट टाइप आहे फ्रॅगमेंटेशन. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स
ह्यामध्ये पॅरेंट ऑर्गॅनिझमची बॉडी खूप साऱ्या फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होते आणि प्रत्येक फ्रॅगमेंट इंडिपेंडेंटली जगू शकतो. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गे लाईक स्पायरोगायरा अँड स्पॉन्ज लाईक सायकॉन. जेव्हा आपण स्पायरोगायरासाठी प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतात, त्याच्या फिलामेंट फास्टली ग्रो होतात अँड ब्रेकअप इनटू मेनी स्मॉल fragments and each fragment start to live independently as a new spirogyra fibers. जर सायकॉनची बॉडी ऍक्सिडेंटली ब्रेक इंटू मेनी फ्रॅगमेंट्स, देन प्रत्येक सायकॉन मधून न्यू सायकॉन डेव्हलप होतो आणि तो इंडिपेंडेंटली लिव्ह करतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा सेकंड टाइप आहे रिजनरेशन. वी नो दॅट लिझर्ड एमर्जन्सीमध्ये तिच्या टेलचा काही पार्ट डिस्कार्ड करते, मग हा डिस्कार्डेड पार्ट काही कालावधीनंतर रिजनरेट होतो, म्हणजेच पुन्हा तयार होतो. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हावेवर अंडर सर्टन सिच्युएशन ॲनिमल प्लॅनेरिया त्यांची बॉडी 2 पार्टमध्ये ब्रेक करतो अँड देअर आफ्टर इच पार्ट, म्हणजेच प्रत्येक पार्ट हा नसलेले बॉडी पार्ट रिजनरेट करतो अँड धस 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या असेक्शुअल रिप्रोडक्शनचा थर्ड टाइप आहे बडिंग. इन केस ऑफ हायड्रा, फेवरेबल कंडिशनमध्ये हायड्राच्या स्पेसिफिक पार्टमध्ये आउटग्रोथ होते बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. ह्या आउटग्रोथला बड म्हणतात. ही बड प्रोग्रेसिव्हली ग्रो होत जाते अँड फायनली फॉर्म्स अ न्यू हायड्रा. बडिंग हायड्रा अँड पॅरेंट हायड्रामध्ये टर्मिनल लेयर्स आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटीमधून कंटिन्युटी राहते, त्यामुळे पॅरेंट हायड्रा हा बडिंग हायड्राला न्यूट्रिशन सप्लाय करतो. आफ्टर सम पिरियड दिस बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा. सेपरेट झाल्यानंतर बडिंग हायड्रा स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंट लाईफ. Our next type in multicellular organism is vegetative reproduction. Vegetative reproduction मध्ये प्लांट्सचे पार्ट्स लाईक रूट्स, स्टेम, लीफ अँड बर्ड मधून न्यू प्लांट तयार होतो. व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट इन ट्युबर. ब्रायोफायलम मध्ये त्याच्या लीफ मार्जिन मध्ये असलेल्या बर्ड्स मधून रिप्रोडक्शन होते. शुगर केन आणि ग्रासेस मध्ये त्यांच्या नोड्स मध्ये असलेल्या बर्ड्स मधून रिप्रोडक्शन होते, तर कॅरोट अँड रॅडिश मध्ये त्यांच्या रूट्सच्या हेल्पने व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन टाइपचे रिप्रोडक्शन होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा लास्ट टाइप आहे स्पोर फॉर्मेशन. वी नो दॅट ब्रेड किंवा भाकरी 2-3 दिवस पर्यंत आपण ह्युमिड प्लेसमध्ये ठेवल्यास फंगस तयार होते. हे फंगस आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ते हे असं दिसतं. फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. दे हॅव स्पोरॅन्जिया. स्पोरॅन्जिया फुटल्यानंतर त्यातून स्पोर्स रिलीज होतात. मॉइस्ट अँड वार्म प्लेसमध्ये हे स्पोर्स जर्मिनेट होतात अँड न्यू फंगस कॉलनी इज फॉर्म. त्या फंगसची कॉलनी तयार होते. Okay students, that's all for today. We will learn next topic in next video. Please like, share and subscribe my channel. Bye.